नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडिओ न्यूज. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. विभागीय शालेय बेल्ट व मास रेसलिंग क्रीडा स्पर्धा लातूर येथे उत्साहात संपन्न. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रूरल अँड अर्बन ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय शालेय ट्रेडिशनल बेल्ट व मास रेसलिंग क्रीडा स्पर्धा 14 जानेवारी 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील खेळाडू या विभागीय स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील अनेक लढती रंगतदार ठरल्या. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा माझं लातूर परिवाराचे प्रमुख सतीश तांदळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी तांदळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत लातूर विभागाने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचं आयोजन कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. तज्ज्ञ पंचांच्या निरीक्षणाखाली लढती यशस्वीरित्या पार पडल्या. मास रेसलिंग आणि बेल्ट रेसलिंग या 2 प्रकारात स्पर्धा झाल्या. सामना अधिकारी म्हणून रूरल अँड अर्बन ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष खयूम तांबोळी, सचिव तथा राष्ट्रीय खेळाडू KY पटवेकर, नांदेड जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनचे सचिव व राष्ट्रीय पंच बालाजी गाडेकर यांनी जबाबदारी सांभाळली. राष्ट्रीय पंच विक्रम गायकवाड, सलोनी सुरदशे, ट्रेडिशनल रेसलिंग अँड पॅक्रेशन असोसिएशन धाराशिवचे सचिव राहुल आंबुरे, शुभम बोडके यांनी पंच म्हणून काम पाहिलं. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किरण कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार संजय स्वामी, अजमेर शेख, प्राध्यापक जितेंद्र जाधव, उल्हास डोलारे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम बोडके, रेसलिंग कोच चेतन जावळे, शुभम बालुरे यांनी परिश्रम घेतलं. सूत्रसंचालन विक्रम गायकवाड यांनी केले, तर आभार KY पटवेकर यांनी मानलं. त्यांना कॉन्फिडन्स आहे बेटा, बघ कसले रिलॅक्स मध्ये बसले.